तर नागपूर लोकसभेसाठी विकास ठाकरेंना वरिष्ठ नेत्यांची पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र विकास ठाकरे लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। माझ्याकडे आमदारकी असल्याने निवडणूक लढण्यास मी इच्छुक नसल्याचं देखील यावेळेला विकास ठाकरे यांनी सांगितलं। हो, अशी माहिती आहे आमची की तुमच्या नावावर सगळ्या वरिष्ठांचं एकमत झालंय। नाही, कसं आहे, मी आधीच पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे की नागपूरची निवडणूक लढवण्याची जबाबदारी माझ्याकडे द्या। तुम्ही योग्य उमेदवार द्या। 6ही मतदारसंघामध्ये एक चांगला प्रचार करून फाईटने आम्ही ताकदीने लढू, अशी मी माझ्याकडनं माहिती पक्षश्रेष्ठींना त्या दिवशीच दिलेली आहे। आणि मला वाटते की मी निवडणूक लढण्यापेक्षा मी जर निवडणूक लढवली, उमेदवाराला जे मागून एक माणूस लागतो की 6ही मतदारसंघात सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून उमेदवाराचा प्रचार जोरात करणं ही महत्त्वाची भूमिका असते। ती भूमिका मी चांगली निभावू शकतो आणि पक्षश्रेष्ठींना मी तसं सांगितलं आहे की माझ्याऐवजी तुम्ही योग्य उमेदवार द्या, तर मी त्याला पूर्ण ताकदीनेशी शहरातून लढवेल असं बोललो आहे मी। महाराष्ट्र प्रदेशचे नेते आणि हायकमांड सगळ्यांचं तुमच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे। असं असताना तुम्ही ते नाकारणार की काय करणार? कसं आहे, निवडणूक लढण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मला वाटतं की मी सध्या आमदार आहे। आमदार असताना एका आमदाराला पुन्हा खासदाराची देणं, त्याच्यापेक्षा दुसरा व्यक्ती त्या लायकीचा पक्षानं द्यावा। मी स्वतः उमेदवार असल्यासारखा त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणेल, हे मी हायकमांडला सांगितलेलं। नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो कधी संपणार नाही आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर।